यंदाची खरेदी नाकोड सुपर मार्केटमध्येच। सर्व प्रकारचे सामान एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण नाकोड सुपर मार्केट। स्वच्छ, निवडक व स्वस्त किराणा व कपड्यांवर भव्य सूट। सर्व प्रकारच्या वस्तूंचा महासेल। नाकोड सुपर मार्केट। ठिकाण छत्रपती संभाजीनगर रोड, फतेपुरुज नाका, येवला। एक वेळ अवश्य भेट द्या। या ठिकाणी सांगता रॅली होत आहे। येवल्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे, निशाणी आहे त्यांची तुतारी वाजवणारा माणूस। तर आज या ठिकाणी सांगता रॅलीमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे लोकांनी सहभाग घेतला आहे। कोणत्याही भूलथापाला बळी न पडता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही या ठिकाणी लढाई आहे आणि जनतेने या ठिकाणी दाखवलेलं आहे की नक्कीच जनशक्ती ही धनशक्तीला पराजित करू शकते। ही निवडणूक लोकांनी आता हातात घेतलेली आहे। आजचा जो प्रतिसाद बघता ही निवडणूक आता पूर्णपणे लोकांच्या हातात गेलेली आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे यांचा विजय हा निश्चित आहे। येवल्यात तुतारी वाजणार, रामकृष्ण हरी। 100% तुतारी वाजणार म्हणजे वाजणार तुम्हाला या रॅलीवरून। आणि आमच्याकडे कुठलेही भाडोत्री महिला किंवा भाडोत्री 500 रुपये रोजाचे माणसं नाही आहे। ही येवल्याची जनता आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि ह्या वेळेला बदल होणार, परिवर्तन घडणार। तुतारी तुतारी तुतारी। आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माणिकराव माधवराव शिंदे यांच्या सांगता सभेसाठी आज येवले शहरातून रॅली निघालेली आहे। आज एवढी भव्य दिव्य जी रॅली निघालेली आहे हे पाहून नक्कीच माणिक भाऊंचा विजय हा सुकर झालेला आहे। आणि ह्या रॅलीमध्ये 90% शहरी भागातील लोक आहेत, 10% तालुक्यातील भाऊंवर प्रेम करणारे लोक आलेले आहेत। आणि विशेषतः या रॅलीचं वैशिष्ट्य असं आहे का या रॅलीमध्ये आज कोणाला 300-500 रुपये 300-500 रोजंदारी कोणालाही न देता भाऊवर प्रेम करणारे सगळे लोक या रॅलीमध्ये तुम्हाला सहभागी दिसतील। ड्रोन कॅमेऱ्याने सगळे चेहरे चेक करून घ्या। हे सगळे भाऊंच्या विचाराचे लोक आज या रॅलीमध्ये सहभागी झालेले। भाऊ कमीत कमी 50,000 मतांनी निवडून आलेले आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे यांच्या या प्रचार रॅलीच्या निमित्ताने आज उत्स्फूर्तपणे येवला शहरासह तालुक्यातील जनता सहभागी झालेली आहे। आजचा हा उत्साह पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे यांचा विजय सुनिश्चित झालेला आहे।